आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरात अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलीस लाईन परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानं खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 29 मार्च 2026 रोजी रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली। पोलीस शिपाई जितेंद्र बोरसे हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्नी समवेत झोपलेले असताना आरोपी पापा जुनेद वळके वय वर्ष 45 राहणार एरशी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद यानं नियोजनपूर्वक हल्ला केला। आरोपीनं आधी बिल्डिंग मधील इतर खोल्यांचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि त्यानंतर बोरसे यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावत आरडाओरडा केली। दरवाजा उघडताच त्यानं बोरसे यांच्यावर हल्ला चढवला। हातानं मारहाण करत उपरण्यानं गवळा आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रसंगी बोरसे यांच्या पत्नीनं धाडसानं हस्तक्षेप करत पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीनं त्यांनाही मारहाण करून ढकलल्यानं त्या जखमी झाल्या। त्यांनी आरडाओरडा करत शेजारच्या खोल्यांचे दरवाजे उघडून इतर कर्मचाऱ्यांना सतर्क केले। त्यानंतर उपस्थितांनी आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात सुपूर्द केलं। या घटनेमुळे थेट पोलीस लाईनमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान सटाणा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करत आहेत। आरोपीनं हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला याचा तपास पोलीस करत आहेत।